नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. किटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण भारतीय राज्यघटनेचा ऐतिहासिक वारसा, राज्यघटना निर्मितीचा इतिहास आणि घटना निर्मितीची एकूण प्रक्रिया याविषयी माहिती घेतली. आजच्या भागात आपण भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये आणि विशेषतः घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका किंवा त्यांनी मांडलेली विविध मतं याविषयी माहिती घेणार आहोत. खरं तर घटना समितीची स्थापना आपण बघितलं की 9 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि 11 डिसेंबर 1946 रोजी घटनेचे अध्यक्ष निवडण्यात आले. 13 डिसेंबर 1946 रोजी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला आणि घटना समितीमध्ये विविध उपसमित्यांची निर्मिती करण्यात आली. अशा जवळजवळ 22 उपसमित्या त्यामध्ये होत्या. त्यात काही कार्यकारी समित्या होत्या, काही विशिष्ट स्वरूपाच्या समित्या आपल्याला असल्याचं सांगता येतं. आता या समित्या निर्माण जरी ठरवलेल्या असल्या पण त्यांची प्रत्यक्षात कामकाज जेव्हा सुरू झालं तेव्हा त्या प्रत्यक्ष स्थापन करण्यात आल्या. या सर्व समित्यांमधली एक महत्त्वपूर्ण समिती होती ती म्हणजे घटना मसुदा समिती. त्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी असं देखील म्हणतो. आणि ह्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली घटनेचा जो ड्राफ्ट आहे तो तयार करण्यात आला. त्याचे 6 वेगवेगळे सदस्य देखील या समितीत आपल्याला असल्याचं दिसून येतं. प्रत्यक्षात ही समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी तिच्या कामकाजाला सुरुवात झाली. घटना समितीत झालेल्या विविध मुद्द्यांवरची चर्चा, कलमवाईज चर्चा याची मांडणी या समितीने केलेली आपल्याला दिसून येते. आणि पुन्हा ही समितीने तयार केलेला ड्राफ्ट घटना समिती पुढे चर्चेसाठी ठेवला. त्यामध्ये घटना समितीमध्ये काही दुरुस्त्या त्यात संमत झाल्या आणि शेवटी भारतीय संविधान हे त्यातनं आकाराला आलेलं आपल्याला दिसून येतं. आता भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये अनेक विचारवंत कायदेपंडित यांचा सहभाग आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि विविध मुद्द्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मत नोंदलेलं आहे त्याची आपल्याला आज साक्ष दिल्याशिवाय त्या मुद्द्यांची चर्चा करता येत नाही. म्हणजे अगदी उदाहरणार्थ घटना दुरुस्तीचे तत्त्व, कारण स्वतंत्रोत्तर भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या आणि विशेषतः 42वी 44वी ह्या महत्त्वपूर्ण घटना दुरुस्त्या आपल्याला झालेल्या दिसून येतं. आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती जी आहेत, ही वस्तुस्थिती काय आहेत ती समजून घेण्यासाठी आंबेडकरांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य लोकांना कळाले पाहिजेत. आणि ह्या दृष्टीनं आपल्याला बाबासाहेबांची घटना समितीतील भूमिका जाणून घेता येते. खरं तर बाबासाहेबांची नेमकी भूमिका राज्यघटनेमध्ये काय होती हे समजून पाहत असताना प्रजासत्ताक असेल, गणराज्य असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या नवमूल्यांवर आधारलेली राज्यघटना आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही, विषमता, एकमेकांमधलं असणारं वैर, अन्यायी, रूढी, प्रथा, परंपरा जे शेकडो वर्षांचे संस्कार या समाजामध्ये झालेले होते आणि त्याच्यातनं अनेक वर्ष हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे एखादा देश जेव्हा राजकीय जीवनात काही मूल्यांचा आग्रह धरीत असतो तेव्हा ती मूल्य पेलण्याचे सामर्थ्य असलेल्या समाज मन निर्माण करण्याची जबाबदारी त्या देशातल्या नेत्यांनी, विचारवंतांनी आणि तिथल्या जनतेने स्वीकारावी लागते. जर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडता आली नाही तर त्या सामाजिक स्तरातील योग्य त्या वातावरण निर्मिती अभावी निसंशयपणे राजकीय मूल्यांचा आग्रह तिथे सोडावा लागतो. मग या भूमिकेतून भारतीय नेत्यांनी, घटनाकारांनी ही राज्यघटना आपल्याला तयार केलेली दिसून येते. आता आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटना जेव्हा निर्माण करायची वेळ आली तेव्हा घटनेच्या उद्दिष्टांसंबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीपुढे तो मांडला. आणि या ठरावाने भारतात समाजवादी राज्याची निर्मिती करणं असा त्याचा आशय होता. आता हे स्पष्ट नेहरूंनी केल्यानंतर जेव्हा हा ठराव घटना समितीपुढे चर्चेसाठी आला त्यावेळी त्यावर उलटसुलट चर्चा झाली आणि या ठरावावरील काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. नेहरूंनी मांडलेला हा जो ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनचा जो ठराव होता त्या ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संदिग्ध वाटत होता. कारण या ठरावावर बोलताना बाबासाहेब असं म्हणतात
जर त्या ठरावामागे खरोखरच आंतरिक तळमळ असेल, सामाजिक आर्थिक न्यायाचं तत्त्व मनापासून वास्तवात आणण्याची इच्छा असेल, तर त्या दृष्टीने काहीतरी निश्चित स्वरूपाची योजना स्पष्ट करणं आवश्यक आहे. या दृष्टीने उद्योगधंद्यांचे आणि शेती व्यवसायाचे राष्ट्रीयकरण होणं आवश्यक आहे. ज्या सरकारला भविष्यकाळात भारतीय जनतेला सामाजिक आर्थिक राजकीय स्वरूपाचा न्याय देण्याची इच्छा आहे, त्या सरकारने समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याशिवाय ते सरकार जनतेला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देऊ शकेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून याचा सरळ अर्थ असा होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाच्या दृष्टीने घटनात्मक विधिनियमांच्या तरतुदी हव्या होत्या. आंबेडकरांनी नेहरूंच्या ठरावाविषयी जी महत्त्वाची तक्रार होती ती ह्या स्वरूपाची आपल्याला सांगतो. पण या तक्रारीकडे घटना समितीचं लक्ष जाणं अशक्य होतं, कारण भारतीय घटना परिषदेला कोणताही सैद्धांतिक अर्थव्यवस्था स्वीकारण्याची परवानगी त्यावेळेस ब्रिटिश सरकारने किंवा मतदारांनी आपल्याला दिलेली दिसत नाही. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे भारतासारख्या देशाला घटना निर्मिती करण्याची संधी मुळात इतक्या उशिरानं मिळालेली आहे. त्यामुळे भारताने या देशाने इतर देशांच्या राज्यघटनांची त्यातील दोषांची नक्कल करत बसू नये. ही वेळ घटनात्मक विधिनियमांच्याद्वारे या देशाची अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था निश्चित करण्याची वेळ आहे आणि म्हणून या दोनही बाबींचा राज्यघटनेत समावेश झाला पाहिजे असा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धरतात. डॉक्टर आंबेडकरांना समाजवादी अर्थव्यवस्था आणि संसदीय राज्यपद्धती एकत्र नांदण्यात काही अडचणी त्यांना स्पष्ट दिसत होत्या. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने घटना समितीला सादर केलेल्या अहवालातही त्यांची योजना त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेली दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी योजना होती ही सामान्यतः मूलभूत हक्कांच्या क्षेत्राच्या पलीकडे जाईल असा घटनातज्ञांचा प्रमुख आक्षेप यासंबंधी होता. पण या आक्षेपाला बाबासाहेबांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. यासाठी बाबासाहेबांनी मूलभूत हक्कांच्या संकल्पनेची चिकित्सा केलेली आहे. आज आपल्यासमोर मूलभूत हक्कांचा जो विचार आहे तो अतिशय संकुचित आहे आणि म्हणून मूलभूत हक्कांच्या कल्पनेचा विचार संकुचित अर्थानं न करता त्याचा विचार हा अधिक व्यापक अर्थानं करणं आवश्यक आहे. मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेत का करायचा या प्रश्नाचं उत्तर व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर इतर व्यक्तींचं, संघटनांचं किंवा सरकारचं अतिक्रमण होऊ नये म्हणून मूलभूत अधिकारांचा राज्यघटनेत समावेश झाला पाहिजे असं आपल्याला माहिती आहे. पण मूलभूत हक्कांचे हेच जर प्रमुख प्रयोजन असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हाच विचार त्यांच्याही योजनेच्या मुळाशी आपल्याला दिसून येतो. ज्यावेळी आपण एखाद्या देशाची अर्थव्यवस्था घटनात्मक विधिनियमांच्या आधारे ठरवू इच्छितो त्यावेळी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये हा विचार त्याच्या मुळाशी असतो. जेव्हा आपल्याला असं दिसून येईल की राज्यघटनेत मूलभूत अधिकारांचा समावेश करण्याचं प्रयोजन आणि अर्थव्यवस्थेतला राज्यघटनेत विधिनियमांचं रूप देण्याचं प्रयोजन हे एकच आहे. यासंबंधी फार तर असं म्हणता येईल की केवळ मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेत केला तर व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि समाजाच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि प्रकार यातील संबंध हे दिखाऊ स्वरूपाची होण्याची शक्यता दिसून येते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस राजकीय लोकशाहीची कल्पना मांडतात त्यावेळेस त्यांनी 4 मुद्द्यांचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. एक म्हणजे व्यक्ती हे ध्येय असलं पाहिजेत. दुसरं म्हणजे व्यक्तीचे काही अधिकार हे अदेय आहेत आणि त्या अधिकारांच्या सुरक्षिततेची हमी राज्यघटनेने दिली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला सुखसोयींची प्राप्ती करून देताना त्या व्यक्तीला राज्यघटनेने दिलेले अधिकार सोडून देण्याची पाळी तिच्यावर येऊ नये. आणि 4 म्हणजे कोणत्याही खाजगी व्यक्तीला इतरांवर राज्य करण्याचे अधिकार त्यामध्ये दिले जाऊ नयेत. लोकशाही ही प्रौढ मतदानाच्या तत्वावर उभी असते, परंतु या प्रौढ मतदानाच्या पद्धतीत सुद्धा विधिमंडळावर आणि सरकारवर श्रीमंत वर्गाचं नियंत्रण असतं आणि ज्यांच्या हातात आर्थिक सत्ता असते त्यांच्याच हातात राजकीय सत्ता जाणार हे सांगायला आपल्याला कार्ल मार्क्स काही पुन्हा जन्म घेण्याची वाट पाहावं लागणार नाही. आणि म्हणून मंडळात अर्थसत्तेच्या जोरावर भांडवलदार, जमीनदार अथवा त्यांचे
प्रतिनिधी निवडून येणार हे सत्य असेल तर विधिमंडळाने किंवा सरकारी यंत्रणेने गरीब जनतेच्या हिताकडे लक्ष दिलं पाहिजेत. गरीब जनतेच्या हितसंबंधांचं रक्षण करावं असे अपेक्षा करणं हे गैर ठरणार नाही. गरीब जनतेच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याची जबाबदारी अशा विधिमंडळावर आणि सरकारी यंत्रणेवर सोपवणं म्हणजे एक प्रकारचं अगदी आपण ज्याला काय म्हणतो लंगड्या शेळ्यांचा कळप याप्रमाणे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून याचा विचार गंभीरपणे करणं गरजेचं आहे. आणि तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला दिसतो. लोकशाहीवाद्यांचे यासंबंधीचे जे विचार होते ते सुद्धा या वर्गामध्ये आपल्याला जोपासलेले दिसून येतात. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची या संदर्भातली जी योजना होती ती अशी होती की नागरिकांना जर त्यांच्या स्वातंत्र्याची हमी करून द्यायची असेल तर आणि त्यांच्यावर जाचक बंधनं लादली जाऊ नये असं वाटत असेल तर केवळ सरकारच्या अधिकारावर बंधनं किंवा मर्यादा घालून उपयोगच नाही, तर अर्थव्यवस्था श्रीमंत वर्गाच्या हातात जाण्याच्या शक्यतेचाच नायनाट करणं आवश्यक आहे, अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेताना आपल्याला दिसून येतात. समाजवादी समाजरचना निर्माण करण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी योजना मांडलेली होती ती प्रामुख्याने समाजवाद संसदेच्या इच्छेवर न ठेवता आणि संसदीय लोकशाही बरखास्त न करता घटनात्मक विधिनियमांच्या आधारे समाजवादाची स्थापना करण्याची होती, अशी भूमिका समाजवादी आणि साम्यवादी चळवळीतील नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही योजना समजून घेणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची भूमिका त्यामध्ये आपल्याला घेतलेली दिसून येते. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा आग्रह धरतात की ज्यांना हुकुमशाही विना समाजवाद आणि त्याबरोबर लोकशाहीसह समाजवाद हवा असेल त्यांनी लोकशाही समाजवादाचा स्वीकार करून समाजवादी ध्येय धोरणं बदलण्याची, ती झुगारून देण्याचे अथवा ती निलंबित करण्याचे कोणतेही अधिकार संसदेच्या अधिकार क्षेत्रात जेणेकरून राहणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजेत. आणि ही खबरदारी घेण्याचा मार्ग स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला आहे. तो मार्ग म्हणजे समाजवादी ध्येय धोरणांना घटनात्मक विधिनियमांचं स्वरूप देणं होय. यामुळे समाजवादी राज्याची निर्मिती होईल, संसदीय लोकशाही टिकेल आणि हुकुमशाही टाळता येईल, अशा प्रकारचे तिहेरी उद्देश सफल होतील असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वास होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीतील मसुदा तयार करताना केलेल्या भाषणातील काही भाग देखील महत्त्वपूर्ण ठरतो. आणि त्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या संदर्भामध्ये आणि विविध गोष्टींच्या राजकीय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपलं मत मांडताना दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मूलभूत हक्कांसंबंधीच्या तरतुदींवर सर्वात मोठा गजबज करण्यात आलेला आहे. कारण 13व्या कलमामध्ये अनेक अपवाद ठेवून मूलभूत हक्कांच्या गाभा हा त्याच्यामध्ये खाण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर मर्यादा घालण्यात आलेली आहेत अशी टीका ते करताना दिसतात. पण टीकाकारांना असं जे वाटतं, बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या पद्धतीची जी टीका लोक करतात, टीकाकारांना हे वाटतं की मूलभूत हक्क हे अनिर्बंध असल्याशिवाय मूलभूत होऊच शकत नाही. याबाबत अमेरिकेच्या घटनेचा आधार घेतला जातो. असं म्हटलं जातं की अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्समध्ये असलेल्या हक्कांवर बंधनं नसल्यामुळे ते खऱ्या अर्थानं मूलभूत हक्क आहेत. आणि ही टीका गैरसमजुतीवर आधारलेली आहे असं म्हणताना मला दुःख होतं. मूलभूत हक्क, सामान्य हक्क यामध्ये फरक दाखविण्यासाठी जी टीका केली जाते ती रास्त नाही. मूलभूत हक्क हे अनिर्बंध हक्क आहेत असं म्हणणं बरोबर नाही. मूलभूत हक्क आणि इतर सामान्य हक्क यातील खरा फरक हा आहे की सामान्य हक्क हे कराराद्वारे प्राप्त होतात, तर मूलभूत हक्क हे राष्ट्राच्या कृपेने मिळतात. मूलभूत हक्क राष्ट्राच्या कृपेने मिळत असल्यामुळे त्या हक्कांवर राष्ट्रांस निर्बंध ठेवता येत नाही असं देखील ते सांगतात. अमेरिकेतील मूलभूत हक्कांच्या संदर्भातले जे अनिर्बंध स्वरूपाचे आहेत असं म्हणणं चूक आहे. कारण अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचं परिशीलन केल्यास हे दिसून येतं की घटना मसुद्यातील 13व्या कलमाच्या समर्थनार्थ सुप्रीम कोर्टाचा एक निकाल उद्धृत केल्यास भरपूर कल्पना त्याच्यातनं मध्ये येईल.
गिल्टो विरुद्ध न्यूयॉर्क या खटल्यात गुन्हेगारीची अराजकता या कायद्याच्या सनदशीरपणाबद्दलचा प्रश्न उद्भवला होता, तेव्हा हिंसेचा प्रचार करणाऱ्यावरील कायद्यान्वये शिक्षा ठरलेली आहे आणि त्यावेळी सुप्रीम कोर्ट म्हणतं असं. सुप्रीम कोर्टामध्ये असे विविध दाखले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देताना दिसून येतात. मूलभूत हक्कांना जोडून मार्गदर्शक तत्त्व समाविष्ट करणं, पार्लमेंटरी लोकशाहीसाठी तयार केलेले घटनेतील हे अभिनव एक वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचं आहेत असं देखील ते सांगताना दिसून येतात. घटना मसुद्यामध्ये मूलभूत हक्क अनिर्बंध ठेवून सुप्रीम कोर्टाकडे धावण्याऐवजी थेट भारताच्या सरकारला नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिला पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला घेताना दिसून येतात. एकूणच विविध मुद्द्यांच्या संदर्भामध्ये घटना निर्मितीच्या काळात घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरून आपली भूमिका मांडलेली आहे आणि ही जी भूमिका होती, ही भूमिका घटना समितीमध्ये तसेच सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये चर्चा विचार विनिमय करून ह्या महत्त्वपूर्ण विषयांवरती निर्णय त्याच्यामध्ये घेतलेले गेलेले आहेत. खरं तर हे भारतीय राज्यघटनेच्या कार्यपद्धतीचं, भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीच्या कार्यपद्धतीचं आणि त्या समितीच्या स्वरूपाविषयीचं एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य म्हणून देखील आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण थांबूया. पुढील भागात याचा पुढचा जो भाग आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.